हॅलो मॅम. हॅलो. येस मॅम. हा, दिसते ना पीपीटी? हो मॅम. करू चालू मी? हो हो. चालेल. ओके. सुप्रभात मुलांनो. आज बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशिक्षण विभागामार्फत इयत्ता 9वीचा विषय मराठी घटक शब्दांचा खेळ हा आज आपण पाहणार आहोत. विषय शिक्षिका मधुमालिनी देशमुख, आनंदनगर MPS माध्यमिक शाळा. तर आज आपण शब्दांचा खेळ हा पाठ पाहणार आहोत. हा पाठ 16वा आहे आपला आणि ह्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत हेलन आणि केलर यांची कहाणी पाहणार आहोत. तर हेलन केलर यांचा जन्म 1880 साली झालाय आणि मृत्यू 1968 साली. तर 20व्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे. 20व्या शतकामध्ये ज्या अलौकिक कार्य म्हणजे ज्यांचं कार्य खूप महान असं होऊन गेलं त्यापैकी ज्या हेलन केलर होत्या त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावी होतं की त्यांचं नाव आपल्याला प्रथम स्थानी घेणं महत्वाचं आहे. तर अशा ह्या होत्या, तर त्यांचं का ते महत्वाचं आहे ते आपण पाहणार आहोत. अंधत्व, मुकेपण, बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. हेलन केलर ह्या अंध होत्या, मुक्या पण होत्या आणि बहिऱ्या पण होत्या. असे तिहेरी अपंगत्व होतं, म्हणजे हँडिकॅप होत्या, डिसेबल होत्या त्या. आणि असं सर्व अपंगत्व असतानाही त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्या ग्रॅज्युएट झाल्या होत्या त्यावेळी. आणि अशा अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनात मांडले आहे. हेलन केलर यांचं जे जीवन आहे, त्यांचा जीवनाचा जो प्रवास आहे तो थक्क करणारा आहे. म्हणजे त्या सर्वसामान्यासारख्या नव्हत्या. आपल्यासारखं त्यांना ऐकू, बोलता किंवा दिसत नव्हतं. तर त्या अंध होत्या, मुक्या होत्या आणि बहिऱ्या होत्या. तरी सुद्धा त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलेलं आहे. म्हणून त्यांना म्हटले अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षक पर्वाचं थक्क करणारा अनुभव आहे त्यांचा. तर त्याचा मराठी अनुवाद, त्यांचं ते पुस्तक आहे त्याचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केलाय. तर त्यांच्या पुस्तकाचं अनुवाद माधव कर्वे यांनी मराठीत केलाय, माझी जीवन कहाणी, आणि ते पुस्तक आपल्या समोर मांडलेले आहे. त्यातला एक आपल्याला छोटासा जो पार्ट आहे तो आपल्याला ह्या पाठाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर या पाठाची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते आपण पाहूया. प्रस्तुत उतारा माझी जीवन कहाणी हेलन केलर, अनुवाद माधव कर्वे या पुस्तकातून घेतला आहे. अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे. प्रस्तुत पाठामध्ये हेलन केलर ह्या ज्या अपंगत्व होतं, त्यांना बोलताही येत नव्हतं, ऐकूही येत नव्हतं आणि अंध होत्या, त्या दिसत पण नव्हतं. तर अशा अपंगत्वावर मात करून शिक्षणातले अडथळे दूर करून त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने जे प्रयत्न केले आणि त्यातून त्यांनी जे शिक्षण घेतलंय त्याचं त्यांनी थोडक्यात आपल्याला ह्या पाठात माहिती दिली आहे. तर आपण पाहायला सुरुवात करूया, पाठाला सुरुवात करूया. माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझी बाई, माझ्या बाई ॲनी मॅसफील्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस. हेलन केलर म्हणतात की माझ्या आठवणीतला, माझ्या स्मरणात राहिलेला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई म्हणजे कोण? टीचर. त्यांना ज्या शिकवायला येत होत्या शिक्षिका, त्या ॲनी मॅसफील्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. सबके अपने जीवन में एक ऐसा इम्पोर्टेंट डे होता है, वैसा
हेलन केलर के जीवन में भी एक महत्त्वपूर्ण ऐसा अविस्मरणीय क्षण था. तो दिवस होता तो म्हणजे त्यांना शिकवायला आला त्यांच्या त्या बाई किंवा टीचर. 2 अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटलं. 2 परस्पर विरोधी आयुष्य. म्हणजे 2 एकदम अपोझिट म्हणजे हेलन केलर ह्या कशा होत्या पूर्ण त्यांना बोलताही येत नव्हतं, दिसत पण नव्हतं आणि अंधमुक आणि बहिऱ्या होत्या त्या. आणि ह्या त्यांच्या बाई ज्या होत्या, टीचर ज्या होत्या, त्या मात्र सुव्यवस्थित होत्या. त्यांना ऐकू येत होतं, बोलता येत होतं. म्हणजे सर्व त्या अशा 2 परस्पर विरोधी व्यक्ती एकत्र आल्या होत्या आणि याचं मला नवल वाटलं. नवल म्हणजे आश्चर्य वाटणे. तर 3 मार्च 1887 मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. पहा हेलन केलर यांना 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. म्हणजे त्या आता जवळपास 8 वर्षाच्या होणार होत्या 3 महिन्यानंतर. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते. शांत कशाच्या तरी अपेक्षेत. आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारण अंदाज आला. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. पहा, आज त्यांना असं वेगळं काहीतरी वाटत होतं. शांत आणि कशातरी अपेक्षेत. मग आईच्या खाणाखुणा, घरातल्यांच्या लगबगीवरून घाई गडबड चालू होती. आज काहीतरी वेगळं घडणार म्हणजे त्यांना दिसत तर नव्हतं, बोलताही येत नव्हतं आणि ऐकूही येत नव्हतं. तरी सुद्धा त्यांना एक अंदाज आला होता, की काहीतरी आज वेगळं घडतंय रोजच्यापेक्षा. तर त्यांना जरी ह्या तिन्ही सेन्स त्यांना नसले, तरी बाकीचे त्यांचे सेन्स जागृत होते. त्याच्यामुळे त्यांना विचार करत होत्या त्या. त्यांना जाणवत होतं, आज काहीतरी वेगळं घडतंय. आणि अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनीकल्स वेलीच्या जाळ्यातून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. त्यांच्या दारामध्ये एक वेल होती आणि त्या वेलीच्या सकाळी-सकाळी जे ऊन येतं, ते ऊन वाट काढत त्या झाडाच्या मधून त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. नकळत माझी बोटं बाजूच्या सवयीच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायला उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरवली. आणि त्यांना एक काहीतरी चैतन्य त्यांच्यामध्ये आलंय. जसं नवीन वर्ष लागलं, की सगळं असं उमललेले फुलं वगैरे आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे त्यांचा आजचा दिवस होता. काहीतरी नवीन चैतन्य त्यांच्यामध्ये आलं होतं. त्यांना जाणीव होत होती काहीतरी आज छान घडणार आहे. आणि भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवला याची काही मला कल्पनाही नव्हती. आणि त्यांच्या भविष्यामध्ये काहीतरी नवीन चमत्कार घडणार आहे, अशी त्यांना एक जाणीवही नव्हती, कल्पनाही नव्हती. पण त्यांना काहीतरी असं वेगळं वाटत होतं मात्र आज. असा त्यांचा आजचा तो दिवस होता आणि त्यांना ती जाणीव होत होती. त्याआधी काही त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं व्यग्र झालं होतं, की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलात? तर पहा त्याआधी त्यांना काही आठवडे कारण त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या, ऐकू येत नव्हतं, दिसतही नव्हतं. त्याच्यामुळे ते आतल्या आत स्वतःच्या भावनांशी, स्वतःच्या विचारांशी झगडत होत्या आणि त्या स्वतःशीच चाललेला त्यांचा संवाद आणि त्या थकल्या होत्या आणि आज त्यांना असं वाटत होतं, काहीतरी दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलात? अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय. आणि त्याच्या धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याला किनाऱ्याच्या दिशेने येत असतं. किनारा गाठेपर्यंत ताण असतो, छातीत धडधड असते, वाटतं आता काय होणार? तर पहा त्यांनी त्यांचं काय त्यांची अवस्था झाली ती सांगितली आहे, की जसं एखादं दाट धुकं समुद्र किनाऱ्यावर असतं आणि त्यावेळी जहाजाला वाट काढायची असते आणि किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं असतं. पण त्यासाठी ते जहाज काय करतं त्यातून होकायंत्र असतं जहाजाला दिशा दाखवण्यासाठी पापुळे दिलंय. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. फरक इतकाच, की माझ्याकडं होकायंत्र वगैरे काही नव्हतं आणि बंदर किती जवळ आलंय तेही कळायला काही मार्ग नव्हता. म्हणजे जहाजाला त्या धुक्यातून बाहेर पडायला किंवा किनाऱ्यापर्यंत जायला होकायंत्राची मदत मिळते. होकायंत्र आपण जे डायरेक्शन दिशा दाखवण्यासाठी कंपास वापरतो. त्याला होकायंत्र असं म्हटलं जातं. तर त्या जहाजाला किनाऱ्यापर्यंत येण्यासाठी होकायंत्र दिशा दाखवतं
पण माझ्याकडे तसं होकायंत्र वगैरे काही नव्हतं. पण माझी शिक्षणाला सुरुवात होण्याआधीच माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी झाली होती. पहा आणि लेखिका म्हणतात हेलन केलर, की माझी अवस्थाही त्या धुक्यात पडलेल्या जहाजासारखी झाली होती. मलाही दिशा मिळत नव्हती. तर प्रकाश, प्रकाश हवाय मला, असं माझ्या आत्म्याचं निःशब्द आक्रंदन चालायचं. त्यांचा स्वतःशीच एक लढा चालू होता. काय पाहिजेय मला? प्रकाश. काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये मला नवीन शिकायचंय, पाहायचंय. तर अंधाराकडून प्रकाशाकडे त्यांना जायचं होतं आणि त्यांचं स्वतःशीच स्वतःच्या सोल, आत्मा म्हणजे सोल याच्याशी एक निःशब्द म्हणजे स्वतःशीच स्वतःचं त्यांचं एक हे चालत होतं, युद्ध चाललेलं होतं. नेमक्या त्याच हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन गेले. पहा तो दिवस त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा होता, की त्याच दिवशी त्यांना काय झालंय, एक त्यांच्या आयुष्यात प्रकाश आल्यासारखं प्रेम त्यांच्या जीवनात आलंय आणि ते प्रेम म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून कोण आहे? तर पहा माझ्याजवळ कुणीतरी येतंयसं मला जाणवलं. आईच आहे असं समजून मी हात पुढे केला. तर दुसऱ्याच कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. त्याच माझ्या बाई अॅनी सुलिव्हॅन. त्या मला शिकवायला आल्या होत्या. त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला. तर त्यांना काहीतरी त्यांच्या आयुष्यात नवीन प्रकाश हवा होता आणि तो प्रकाश दुसरा-तिसरा कसलाही नसून शिक्षणाचा प्रकाश होता आणि त्यांना असं वाटत होतं, की माझ्याजवळ कुणीतरी येतंय आणि दुसरं कोण असणार? आईच असणार असं समजलं त्यांनी आणि हात पुढे केला. तर दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कोणी येत नसून कोण होतं? त्यांच्या बाई होत्या आणि त्या लहान होत्या 8 वर्षाच्याही झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे त्या बाईंनी त्यांना पटकन उचलून घेतलं आणि अॅनी सुलिव्हॅन त्या मला शिकवायला आल्या होत्या. शिकवायला तर आल्याच होत्या. त्याही पेक्षा जास्त काय होती? मायेची पाखर घालायला. म्हणजे अशा ज्या व्यक्ती असतात, डिसेबल आपण म्हणतो, त्यांना आपण असं रागवून हे करून शिकवण्यापेक्षा त्यांना मायेनं शिकवणं खूप महत्त्वाचं असतं आणि तीच मायेची पाखर घालायला त्या बाई आल्या होत्या पहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. पहा आता जेव्हा बाई आल्या त्यांच्याकडे आणि त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवसापासून त्या बाईंनी त्यांना त्यांचं शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या बाई त्यांना घेऊन एका खोलीत गेल्या आणि त्यांनी मला एक बाहुली दिली. पार्किन्स इन्स्टिट्यूशन मधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. बाहुली लारा ब्रिजमननं सजवली होती. अर्थात हे सगळं मला कालांतरानं कळलं. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षर जुळवली. पहा सुरुवातीला बाईंनी त्यांना एक बाहुली दिली. ती बाहुली त्यांच्यासाठी स्पेशल बनवली गेली होती. हे त्यांना नंतर कळलं. आणि थोडा वेळ या बाहुलीशी खेळल्यावर कुछ देर तक हेलन टेलर वो बाहुली के साथ खेल रही थी. बाद में उनको क्या किया कुछ अक्षर दिए आणि खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षर जुळवली. तर ती अक्षरं काय होती पहा टी-ओ-एल-एल. हा बोटांचा खेळ मला आवडला. तर त्या आपण जर पाहिलं तर अंध मुलांना शिकवण्यासाठी ब्रेन लिपीचा वापर केला जातो. तर ह्याच प्रकारे त्या बाईंनी यांना शिकवायला सुरुवात केली आहे. आणि त्या अक्षरांवर त्यांनी बोटं फिरवली आहे. पहा इथे आपल्याला चित्रात दिसतंय, की कशाप्रकारे त्या बाई त्यांना शिकवताना आपल्याला दिसतायत. आणि मीही बाईंप्रमाणे बोटं फिरवू लागले. वो भी अपनी टीचर जैसे वो उसके ऊपर फिंगर घुमा रही है. शेवटी जेव्हा मी एकदा ती अक्षरं बरोबर काढली, तेव्हा बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले. जिस टाइम उन्होंने वो जो अक्षर है, वो अक्षर उनको समझ में आने लगे, जब उन्होंने हाथ उस पे क्योंकि उनको दिखाई भी नहीं दे रहा था, सुनाई भी नहीं दे रहा था और बोल भी नहीं सकती थी हेलन केलर। इसीलिए उनको क्या सिर्फ स्पर्श, टच से ही सब समझ में आ रहा था। तो उनके लिए स्पेशल जो ब्रेन लिपि होती है, उसकी मदद से उनको सिखाया जा रहा था और तभी उनको बहुत खुशी हो गई थी कि उनको कुछ तो समझ में आ रहा है स्पेलिंग. तेव्हा बालसुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. तिच्यासमोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मगाशीच अक्षरं बोटाने जुळवून लिहिली.
तर पहा त्यांना उनको बहुत खुशी हो गई और वो भागते-भागते अपने आई मम्मी के पास गई है और जो उन्होंने डॉल का स्पेलिंग करके दिखाया था, वो फिर से अपनी मम्मी को जुळवून दाखवलेला आहे. मी एक शब्द जुळवत होते, हे काही मला त्यावेळी माहीत नव्हतं. किंबहुना शब्द म्हणून काही असतं, हे तरी मला कुठे ठाऊक. उनको ये कुछ पता नहीं था, की हे शब्द म्हणजे काय असतं किंवा त्यांना बोलताही येत नव्हतं, ऐकूही येत नव्हतं. पहा पूर्ण अननोन होत्या त्या. उनको कुछ भी पता नहीं था. मला हे तरी मला कुठे ठाऊक होतं. म्हणजे उनको कुछ भी पता नहीं था, ऐसा उन्होंने स्टार्ट किया था उनको म्हणजे त्यांच्या जीवनात पहिल्यांदा हे शिकायला सुरुवात केली होती आणि ते त्यांच्या टीचरांच्या मदतीने सुरुवात केली होती. पूरा मीन्स तब से वो अननोन थी, अभी उनका स्टार्टिंग था, पहला ही स्पेलिंग था, वो टच टच करके उन्होंने वो तैयार करना सिखाया था और बहुत खुश हो गई थी अपने जीवन में, कुछ तो अलग, कुछ तो समझने वाला उनको वो कर रही थी, वो उनको बाल सुलभ मीन्स वो छोटी ही थी, 8 साल की थी, इसलिए उनको बहुत खुशी हो गई। मी फक्त बोटाने बाईंचं अनुकरण करत होते। वो सिर्फ क्या कर रही थी, उनकी जो टीचर सिखा रही थी, उनका वो अनुकरण कर रही थी. नंतरच्या दिवसात मी ह्याच पद्धतीने पिन, हॅट, कप असे कितीतरी शब्द आणि बसणं, उभं राहणं, चालणं अशी थोडी क्रियापदही शिकले. बरेच दिवस बाईंबरोबर राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात आलं. देखो इतने दिन उनको कुछ पता नहीं था कि हर एक चीज को कुछ नाम होता है. तो जब उनको ये सिखाया जा रहा था, तब उनको एक-एक वर्ड ऐसा शब्द पता चल रहा था. उन्होंने फिर सीखा पहला डॉल सीखा, फिर पिन, हॅट, कप, फिर क्रियापद, उभं राहणं, चालणं, अशी क्रियापदं त्यांना शिकायला मिळाली. उनको कुछ भी पता नहीं था, ये ऐसा बोला जाता है, इसको ये बोला जाता है, ऐसा ये सब होता है बोलने के लिए. उनको सिर्फ वो अंदर से थिंक विचार कर सकती थी, लेकिन बोल अपना जो भी एक्सप्रेशन वो व्यक्त नहीं कर सकती थी. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असताना बाईंनी माझी जुनी चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर लिहिलं. एक दिन क्या हुआ, हेलन केलर अपने जो नया उनको डॉल दिया था उसके साथ खेल रही थी. तभी उनके टीचर ने उनको क्या दिया, उनकी जो पुरानी चिंध्या झालेली मीन्स वो टूटी हुई जो डॉल थी वो उनके हाथ में दिया. तो डॉल म्हणजे दोन्ही बाहुल्यांना एकच शब्द. मीन्स उनकी पुरानी जो थी वो भी डॉल ही है और नई है वो भी डॉल है. दोनों के लिए एक ही शब्द है डॉल. वो उनको समझ में आया मीन्स उनको ये हर एक चीज़ के लिए मीन्स डॉल पुरानी नई दोनों को ही डॉल बोलते हैं. उनको क्लिअर वो कर रही थी टीचर. त्याआधी मग आणि वॉटर म्हणजे वॉटर तर मी हट्टानं म्हणायची. नाही म्हणजे खाना-खुणा करतच. उनको बोलने के लिए नहीं आता था इसलिए सिर्फ वो हाथ से एक्सप्रेशन दे रही थी. माझा हा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला. मीन्स वो नहीं करने के लिए बोल रही थी. तो टीचर को अच्छा नहीं लगा आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला. पुन्हा कधीतरी तान-मान बघून हे शब्द शिकवावेत असं त्यांनी ठरवलं असावं. फिर से कभी उनका मूड देख के मैं सिखाऊंगी ऐसा टीचर ने तय किया होगा. आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं. फिर से उन्होंने क्या किया, वो जो डॉल है उसके ऊपर से सिखाना स्टार्ट किया. त्यांचं ते पुन्हा-पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली. पहा, हेलन केलर को भी अच्छा नहीं लग रहा था, तो वही-वही सिखा रही थी टीचर. तो उन्होंने क्या किया, उनको थोड़ा गुस्सा आया. अपनी जो नई डॉल थी उन्होंने टीचर के पास से लिया और जमीन पे उसको जमिनीवर आपटली ती. त्या बाहुलीचे तुकडे होऊन माझ्या पायाशी पडलेल्या मला जाणवल्यावर मला उकळ्या फुटू लागल्या. मीन्स इतने जोर से उन्होंने बाहुली को ये किया है कि वो टुकड़े-टुकड़े हो गए आणि मला उकळ्या फुटू लागल्या. मीन्स अंदर से कुछ ऐसा उनको लगने लगा, वाटलं बरं झालं. एकदाची पीड़ा गेली. मीन्स उनको टीचर जो सिखा रही थी बाहुली डॉल के ऊपर से जो वर्ड्स, तो उनको एक कुछ तो अंदर से अच्छा नहीं लग रहा था. तो एकदाची वो टूट गई, तो एकदाची पीड़ा गेली.
ऐसा उनको लगा. एवढा थैथयाट करूनही ना खंत ना खेद असाच माझा आविर्भाव होता. म्हणजे इतना सब होके भी कुछ उनको नहीं लग रहा था. खंत पण नाही आणि खेद पण वाटत नव्हता. असा आविर्भाव म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन ऐसा वो दे रही थी. ती बाहुली माझी नावडती होती ना. माझ्या निश्चल अंधाऱ्या जगात हळव्यार भावना कुठून उगवणार? म्हणजे पहा त्यांची ती बाहुली त्यांचं त्यांचं अंदर से उनको ऐसा लग रहा था कि वो उनको अच्छा नहीं लग रहा था. तर उनको मीन्स त्यांचं जग अंधाऱ्या जगात मीन्स उनको दिखाई भी नहीं दे रहा था, सुन भी नहीं दे रहा था और बोल नहीं सकती थी. इसीलिए उनको ऐसा एक अंदर से कुछ तो डिप्रेशन ऐसा उनका बाहर आ रहा था. बाईंनी मात्र त्या बाहुलीचे तुकडे झाडून शेकोटीजवळ एका बाजूला लोटलं. बाईंनी काय केलं मग ते जे बाहुलीचे तुकडे केले होते हेलनने, तर ते काय केलं एका शेकोटीजवळ मीन्स हम जो ठंडी में शेकोटी ऐसा करते हैं ना, लकड़ी जला के, उसके उधर उन्होंने सरका दिए. माझी डोकेदुखी गेल्यानं मला हायसं वाटलं. मला खूप छान वाटलं असं हेलन केलर म्हणतात, की माझी डोकेदुखी गेली एक डॉलची. त्यांना एक अंदर से उनको एक ये था. बाईंनी माझी हॅट माझ्या हातात ठेवल्यावर मी ओळखलं, आता बाहेर छान उबदार उन्हात जायचंय. नंतर बाईंनी काय केली हॅट टीचरांनी हॅट टोपी त्यांच्या हातात दिली आणि त्यांना असं वाटलं आता आपल्याला बाहेर छान फिरायला जायचंय. बाहेर बाहर घुमने जाना है. छान उबदार उन्हात जायचंय. ह्या विचाराने मी पुन्हा आनंदाने टुणटुण उड्या मारू लागले. तर पहा, उनको बहुत अच्छा लगा अभी किधर तो घूमने जाना है. इस ये विचार करके उनको बहुत अच्छा लगा और वो जैसे छोटे बच्चों को ऐसा बाहर जाना बोलते हैं हम लोग तो बहुत अच्छा खुश हो जाते हैं, वैसे ही वो हो गई. पाऊल वाटेने जात आम्ही विहिरीपाशी आलो. विहीर मीन्स वेल. तो पाऊल वाट में छोटी ऐसा रास्ता होता है उसको पाऊल वाट बोला जाता है. तर वो छोटे रास्ते से वो चल के वेल के पास आहे. इथंही हनी हनीजकल वेलीच्या जाळ्या होत्या. तर ही ते वेल होती आणि त्या फुलांचा सुगंध दरवळत होता. हमको स्मेल अच्छा आ रहा था उस वेल का. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं आणि त्या पाण्याच्या धारेत बाईंनी माझा हात धरून ठेवला. हाँ, मैं देखो कि वो वेल से कोई तो पानी निकाल रहा था और वो पानी ऐसा डाल रहे थे और उधर हेलन केलर का हाथ ऐसा पकड़ के रखा था, की उनको स्पर्श हो जाए पानी का. एका हातावरून अजून थंडगार पाण्याची ओघळ वाहत असताना बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला, वॉटर. आधी सावकाश मग धरधर. पहा त्यांना एक स्पर्शातून शब्द शिकवण्याचा बाईंचा खूप छान प्रयत्न होता आणि बाईंनी काय केलं प्रत्यक्ष पाण्यात त्यांना नेलंय. पाण्याची त्यांना जाणीव करून दिली आहे. पानी का उनको एहसास करके दिया है और वाटर शब्द उनको सिखाया है. फर्स्ट उन्होंने कैसा धीरे-धीरे सिखाया है, फिर झरझर म्हणजे पटपट शिकवलाय, घाई-घाई. अशा दोन्ही प्रकारे त्या बाईंनी त्यांना काय शिकवलंय, इथे आपल्याला दिसतंय पहा इथे चित्रामध्ये चित्र में आप लोग को दिखाई दे रहा है. तो ऐसा उन्होंने बाई ने उनको ऐसा स्पर्श से ऐसा सिखाने के लिए स्टार्ट किया है. मी एकदम निश्चल उभी राहिले. माझे सगळं लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालीवर एकवटलं होतं. म्हणजे हेलन केलर बोल रही कि मैं एकदम निश्चल उभी होते म्हणजे शांतपणे ऐसा मैं खड़ी थी और मेरा पूरा ध्यान टीचर के जो हालचाल चालू होती टीचरांची तिकडे होतं. एकाकी इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो याची अस्पष्ट जाणीव झाली. इतने दिन मैं तो कुछ तो भूल गई थी. मैं सब काहीतरी विसरून गेलो होतो याची त्यांना जाणीव झाली. उनको ऐसा समझ में आ रहा है. गमावलेली स्मृती परत येण्याचा थरार मी अनुभवला. इतने दिन मैं कुछ भी नहीं कर रही थी. मीन्स अभी मुझे कुछ समझ में आ रहा है. कुछ तो म्हणजे जाणीव होते त्यांना. हे त्यांना जाणवायला लागलं आणि त्यांची स्मृती म्हणजे तो विचार करण्याची त्यांची पद्धत त्यांना परत अनुभवायला मिळते. वॉटर, वाह! वाह! आणि भाषेचं कोडं एकदम माझ्यासमोर मोर जसं उलगडलंच. अरेच्चा! पाणी म्हणजे आपल्या हातावरून थंडगार, नाचत, उसळत काहीतरी जातंय ते. इस उनको समझने लगा कि पानी मीन्स क्या है? जो अपने उनको एक-एक शब्द टीचरांनी पहा जाणीव करून शिकवलाय. उनको अंदर से ऐसा समझ में आना चाहिए, रियलाइज़ होना चाहिए कि वर्ड ऐसा वो टीचर सिखा रही है उनको और उनको क्योंकि वो पूरा तरह से देख भी नहीं सकती है पानी को।
आ रहा है ध्यान में, सुन भी नहीं सकती है शब्द वो पानी। और इसीलिए उनको ऐसा टीचर ने असं जाणीव एक-एक शब्दाला असं टच करून शिकवायला सुरुवात केली आहे. आणि त्यांच्यातलं एका त्या एका जिवंत चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला अशी जाग आणली, प्रकाश, आशा, आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे ह्या वाटेत बरेच अडथळे होते, पण लवकरच ते दूर होणार होते. देखो उनको एक नया उनके अंदर चैतन्य जागृत हुआ है। कुछ तो आशा उनको जीने में लग रही है, कुछ तो आनंद उनके जीवन में आ रहा है, ऐसा उनको लगने लगा क्योंकि एकदम ऐसा अचानक उनको एक-एक शब्द उनको समझ में आ रहा है, उनको एक-एक वो वर्ड का मीनिंग वो प्रत्यक्ष तो वस्तू दाखवून करण्यात येतंय. हे त्यांना खूप आनंददायी शिक्षण वाटत होतं. जसं आपण प्रॅक्टिकली एखादी गोष्ट शिकतो, तसं त्यांना न पाहताही, न ऐकताही प्रत्यक्ष तो पाण्याचा जिवंत झऱ्यामध्ये हात घालून त्यांना जेव्हा पाणी हा शब्द शिकवला, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये तो प्रकाश, तो आनंद यायला एक मोठं दार उघडं झालंय, ओपन झालंय असं त्यांना वाटू लागलंय. उनको बहुत अच्छा लगने लगा कि मुझे ये सब सीखने को मिल रहा है. तभी उनको हे त्यांना शिकवलंय त्यांनी विहिरीजवळ जाऊन, पण विहिरीपासून मी परतले, तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. देखो, अभी उन्होंने एक बार पाणी का शब्द प्रत्यक्ष पाणी पाहून जेव्हा शिकल्यात, तेव्हा त्यांना अजून काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचे आतुर झाल्यात, उत्सुक झाल्यात आतुर होणे म्हणजे उत्सुकता वाढली त्यांची अजून. उनको बहुत अच्छा लगने और मुझे सीखना है, आनंद उनके जीवन में आने लगा है. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावा-नावातून उमलत होता एक-एक नवा विचार. उनको देखो हर एक चीज़ को एक नया नाम होता है, उनको अभी समझ में आने लगा है. आणि त्यांना विचार करू लागल्या. त्या विचार करू शकत होत्या त्या. बाकी त्यांना फक्त ऐकू, बोलता आणि पाहू शकत नव्हत्या, पण त्या विचार चांगल्या प्रकारे करू शकत होत्या. आणि त्या विचार करायला लागल्यात. प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं आणि घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शाकणी चैतन्यानं थरथरायची. म्हणजे हर एक अभी उनको समझ में आने लगा कि हर एक चीज़ होती है, उसको नाम होता है और स्पर्श करके वो देखने लगी है और उनके अंदर एक चैतन्य आने लगा उसकी अ, मला जशी एक वेगळीच नवी दृष्टि मिळाली होती. उनको दिख नहीं रहा था, वो दृष्टि नहीं लेकिन उनको ये समझ में आ रहा था, उनको एक नया दिशा मिल गई थी कि हर एक चीज़ को नाम होता है. स्पर्श त्यांना करायची एक दिशा मिळाली आणि त्या दृष्टीतून मी सगळं पाहत होते. पहा उनको कौन-सी दृष्टि मिल गई थी, कि उनको स्पर्श से हर एक चीज़ को वो देख रही थी. दारापाशी आल्यावर मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. देखो उनको गुस्सा कि उन्होंने बाहुली तोड़ डाली थी. तभी उनको याद आया, ताच पडत शेकोटीजवळ लोटलेल्या बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत होते. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्चात्ताप झाला आणि फार वाईटही वाटलं. पहा, देखो उन्होंने क्या किया था गुस्से में आके पहला बाहुली तोड़ दिया था क्योंकि वो शब्द उनको समझ में नहीं आ रहा समझ में थोड़ा तकलीफ हो रहा था, तान आ रहा था उनके ऊपर। लेकिन अभी उनको जब इंटरेस्ट आने लगा, हर एक चीज़ उनको रियलाइज़ होने लगी, समझने लगी, स्पर्श करून त्यांना समजायला लागलं, तेव्हा त्यांना ती जाणीव झाली, त्या बाहुलीची आठवण झाली आणि वो सब वो बाहुली के जो टुकड़े करके उन्होंने फेंक डाले थे, वो उन्होंने फिर से इकट्ठा करके उन्होंने बाहुली जोडण्याचा त्या प्रयत्न करू लागल्यात आणि खऱ्या अर्थाने त्यांना पहिल्यांदाच तो पश्चाताप झाला आणि खूप वाईटही वाटलं, की मी असं का केलं? आणि त्या जोडू लागल्या. आणि त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे एक नवीन प्रकाश, एक दिशा त्यांना मिळाली आहे आणि त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. ते सगळेच काही नेमके कोणते? ते आता आठवत नाही. उस दिन उन्होंने क्या किया, बहुत नए-नए वर्ड्स उन्होंने सीखे आणि पण त्या शब्दात आई, बाबा, बहीण हे शब्द होते एवढं निश्चित. मीन्स उस दिन अभी उनको ये समझ में आने लगा, की खूप आपण काही शिकू शकतो किंवा त्यांची एक इच्छाशक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झाली. अंदर से उनको ऐसा लगने लगा. तो उन्होंने क्या किया, बहुत नए-नए वर्ड्स उस दिन उन्होंने सीखे. त्याच्यामध्ये त्यांनी आई, बाबा म्हणजे जी आपली आई त्यांना जाणीव होती या गोष्टींची. त्यांची आई त्यांना सुरुवातीलाच त्याने सांगितली, "आई माझ्या जवळ आल्याची मला जाणीव झाली."
पण हे शब्द त्यांनी प्रत्यक्ष शिकायला सुरुवात केली स्पर्श ज्ञानाने. आणि आई, बाबा, बहीण, बाई हे शब्द एवढं निश्चित. म्हणजे त्या दिवशी त्या खूप काही शिकल्या आणि आयुष्यात नव्यानं आलेल्या या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालवी फुटली. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, तो दिवस त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरलाय. कारण त्या दिवशी त्यांच्या घरी त्या बाई आल्यात आणि त्या 2 परस्पर विरोधी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे बाई सर्व ज्ञानी होत्या, म्हणजे त्यांना सगळं दिसत होतं, त्यांचे अवयव सारे जागृत होते. त्याच्या विरुद्ध ह्या उसके अपोजिट हेलन केलर थी. उनको कुछ भी दिखाई नहीं दे रहा था, सुनाई नहीं दे रहा था और बोल भी नहीं सकती थी। ऐसे 2 अपोजिट व्यक्तिमत्व थे और इस पे सब पे मात करके हेलन केलर ने क्या किया है और उन टीचर की मदद से वो अपना जो भी विचार है वो विचार एक्सप्रेस तो नहीं कर सकते लेकिन उन्होंने शब्द सीखना स्टार्ट किया है. तो दिवस माझ्या दृष्टीने फार नाट्यमय होता. रात्री मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले. तेव्हा माझ्या इतका दुसरा आनंदी जीव कुठेही सापडला नसता. मीन्स उस दिन उनको इतनी खुश थी कि क्योंकि 8 साल की खाली वो थी, तभी उनको इतनी खुश हुई है रात को जब वो सोई अपने पलंग पर, की माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेली. क्योंकि चिमुकला म्हणजे छोटाही पलंग था क्योंकि वो ही छोटी थी. तेव्हा माझ्या इतका दुसरा आनंदी जीव कुठेही सापडला नसता. इतनी वो खुश थी उस दिन, कि क्योंकि उनको नया जीवन में कुछ दिशा मिल गई थी, मार्ग मिल गया था. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा-पुन्हा मी आठवत राहिले. जो आजच्या आपल्या आयुष्यामध्ये चांगला दिवस त्यांच्या आयुष्यात आलाय आणि खूप दिवसांनी त्यांच्या आयुष्यात तो दिवस आल्यामुळे उनको मिस रहा नहीं जा रहा है, वही अच्छा खुशी का क्षण वो बार-बार याद कर रही है. आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागून राहिली. ते ना आस लागून राहिली, उत्कंठा लागली, की उद्या कधी येईल आणि मी केव्हा नवीन-नवीन शब्द शिकेल, असं त्यांना वाटू लागलंय. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये हा नवीन दिवस त्यांना येण्याची इच्छा वाटू लागली का? तर त्यांच्या त्या पहिल्याच दिवशी त्यांनी एवढं काय छान शिकलं, त्यांना एवढं काही आयुष्य नवीन वाटायला लागलं आणि त्यातून त्यांनी अशा प्रकारे शिकण्याची आणि नवीन दिवसाची त्यांना कधी उगवतं याची उत्कंठ लागते. जेव्हा आपल्याला कधी वाटतं आपल्याला नवीन दिवस, जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी करायची इच्छा असते, तेव्हा आपल्या उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा वाटत असतो. कधी उगवेल आपण याची वाट पाहत असतो. तसं हेलन केलर यांच्या जीवनामध्ये तो दिवस आता आला होता आणि त्यांचं आयुष्यच पूर्ण बदललेलं होतं. तर अशा प्रकारे आपण हेलन केलर हा पाठ पाहिलेला आहे. तर कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. खाली स्वाध्याय दिलाय. वॉटर हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा. जोड्या जुळवा. तर अशा प्रकारे आपला पाठ संपलेला आहे इथे.
हॅलो, हॅलो मॅम. Yes, ma'am. माझं शिकून झालेलं आहे. काही Okay. प्रश्न असतील मुलांना? अजून एक 5 मिनिटं कंटिन्यू करता का? 8:45 पर्यंत लेक्चर आहे मॅडम. अच्छा. ओके, ओके. तर अशा प्रकारे आज आपण हेलन केलर यांचा शब्दांचा खेळ हा पाठ पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की अपंगत्वावर आपण मात करून हेलन केलर यांनी कशा प्रकारे आपल्या जीवनात आलेले अडथळे असतील, अडचणी असतील, याच्यावर मात करून किंवा स्वतःशी त्या झगडत राहिलेल्या आहेत. स्वतःशी झगडत किंवा स्वतःच्याच त्या कारण त्या भावना व्यक्त करू शकत नव्हत्या. आपण एक सारांश पाहतोय परत एकदा. त्या स्वतःच्या त्या भावना व्यक्त करू न शकल्यामुळे त्या स्वतःशी झगडत होत्या. जवळ त्यांच्या आयुष्याच्या म्हणजे 8 वर्षाला 2-3 महिने कमी असताना त्यांच्या जीवनामध्ये एक शिक्षिका आल्यात आणि शिक्षिकेचं नाव आपण पाहिलंय की बाई ॲनी मॅन्सफील्ड सुलेव्हान ह्या त्यांना शिकवायला आल्या होत्या आणि त्यांची दोघींची आयुष्य परस्पर विरोधी अशी होती, की बाई या व्यवस्थित एक चांगल्या व्यक्ती होत्या. त्याच्या अपोझिट ह्या हेलन केलर होत्या, की त्यांना अंधत्व, मुकेपण आणि बहिरत्व अशा 3 प्रकारच्या त्यांच्यामध्ये डिसॅबिलिटी होत्या. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं आणि त्या वेगळेपणावर त्यांनी मात करून आपल्या आयुष्यामध्ये एक आपण म्हणतो ज्या प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम त्यांच्या बाईंच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात झालंय आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी कलाटणी त्यांना त्या दिवसाने दिली त्यांच्या आयुष्यात आलेल्या 3 मार्च 1887 साली त्यांच्या जीवनामध्ये तो दिवस उगवला आणि त्यांच्या आयुष्यच पूर्ण पालटून गेलं. सुरुवातीला त्यांना तो त्रासही त्यांना झाला कारण त्यांचं स्वतःशीच एक युद्ध चालू होतं, की त्यांच्या विचारांचं कारण त्यांच्या भावना त्या व्यक्त करू शकत नसल्यानं त्या विचार करत होत्या. विचारात व्यग्र असायच्या, की बऱ्याच काही त्यांनी सांगितलं, की हे शिकण्यापूर्वी काही आठवडं माझ्या रागाने आणि कडवटपणात त्या व्यस्त असायच्या. म्हणजे कारण त्या स्वतःशीच विचार करत असायच्या. स्वतःशीच त्या विचारात झगडत होत्या, की आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक उदाहरण छान दिलं, की जसं दाट धुक्यामध्ये समुद्रावर जसं आपण गेल्यावर आपल्याला तो रस्ता शोधायचा असतो किंवा जहाज समुद्रात असतं आणि त्याला तो रस्ता होकायंत्राच्या मदतीने, दिशादर्शकाच्या मदतीने ते शोधू शकतं. परंतु माझ्या जीवनात तसं काहीही नव्हतं. आणि हा दिवस त्यांना कशामुळे आलाय, की त्यांच्या जीवनात ह्या बाई आल्यामुळे किंवा टीचर आल्यामुळे त्यांच्या जीवनात तो दिवस आलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी पुढे जाऊन त्यांना अ, आपल्याला आपल्या आयुष्यात कोणीतरी येतोय, आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे, असं त्यांना जेव्हा जाणीव झाली, जब उनको ऐसा एहसास हुआ, तो उनको लगा मेरी माँ ही होगी, दूसरा कौन आएगा ना? लेकिन वो एक अलग ही उनके दिन था उनके जीवन में आणि त्यांच्या जीवनामध्ये उनके जीवन में वो टीचर आई थी और उनको फिर अ त्यांना एक बाहुली पण त्यांनी दिली आणि ती पार्किन्स इन्स्टिट्यूटमधल्या अंध मुलांनी त्यांच्यासाठी भेट म्हणून पाठवली होती. आणि ती बाहुली लॉरा ब्रिजमन यांनी सजवली होती. अर्थात यांना हे ते नंतर कळलं होतं आणि तेव्हा त्या बाईंनी डॉल हा शब्द त्यांना प्रथम शिकवला होता. हे लक्षात ठेवा आणि तो डॉल हा शब्द त्यांना DOLL अशा प्रकारे बोटांच्या स्पर्शाने अंध मुलांसाठी ब्रेन लिपीचा वापर केला जातो आणि स्पर्श ज्ञानातून त्यांना ही भाषा शिकवली आणि पुढे जाऊन हेलन केलर खूप मोठ्या म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांचं अलौकिक आपण म्हणतो त्यांचं कार्य किंवा त्यांचं व्यक्तिमत्व अलौकिक कशामुळे, की एवढे सर्व अपंगत्व असतानाही त्या इतक्या म्हणजे चांगल्या प्रकारे शिकू शकल्यात, की त्यांच्या टीचरांनी त्यांना मदत केल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटी हे गुणही खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्याशिवाय त्या ह्या करू शकल्या नसत्या. आणि त्यांच्या आयुष्यात आलेले टीचर, त्यांना मिळालेलं प्रोत्साहन आणि सर्व अडचणी म्हणजे आपण पाहतो, की हम देखते हैं कि नॉर्मल बच्चों को सीखने में भी कितना लेकिन ये पूरा डिसेबल होके भी इतना अच्छा सीख सकी है. अपने सब जे आपल्या जीवनात आले अडथळे येते त्यांनी त्याच्यावर सर्वांवर मात करून त्यांनी आपलं जीवनामध्ये शिक्षण घेण्यासाठी
दोघांनी मिळून किंवा दोघींनी मिळून खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करून हेलन केलर एक चांगल्या शिकू शकलेले आहेत. त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांना शिकवण्यात आलंय. सुरुवातीला त्यांना शब्दांना स्पर्शाने टीचरांनी शिकवलं. त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्या शब्दाची जाणीव त्यांना दिली आहे. जसं वॉटर त्यांना शब्द शिकवण्यात आला, त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष विहिरीजवळ नेलंय. पाणी त्यांच्या हातावर ओतण्यात आलं. स्पर्श पाण्याचा त्यांना दाखवण्यात आला. त्यातून तो शब्द अशा प्रकारे टीचरांनी त्यांना प्रत्यक्ष अनुभूतीतून त्यांना शिक्षण दिलंय आणि त्यातून त्या शिकल्यात, की प्रत्यक्ष एक-एक शब्द कारण त्यांना तो शब्द दिसत नव्हता. तो शब्दाला काय म्हणतात, ती वस्तू त्यांना दिसत नव्हती, ऐकू येत नव्हती किंवा त्या बोलूही शकत नव्हत्या. अशा 3 प्रकारचे त्यांच्याकडे अपंगत्व असतानाही त्यांना त्या शब्दांच्या माध्यमातून शिकवणं या टीचरांपुढे खूप मोठं आव्हान होतं. पण त्या आव्हानावर मात करून त्यांना शिकवण्यात आलं आणि एक-एक शब्द स्पर्श ज्ञानातून त्यांना शिकवून त्यांना एक योग्य मार्ग त्या टीचरांनी दाखवला आणि त्यांनाही पुढे जाऊन त्याची जाणीव झाली, की सुरुवातीला आपण पाहिलं, की कशाप्रकारे त्यांना राग आला आणि त्यांनी बाहुली हिसकावून जमिनीवर आपटली आणि त्याच्या बाहुलीचे तुकडे-तुकडे झाले. पण नंतर त्यांना त्याची जाणीव झाल्यावर त्यांना स्वतःचीच एक थोडंसं हेही वाटलं, की आपण कशाप्रकारे नंतर जेव्हा त्यांना एक-एक शब्द पाण्याच्या स्पर्शातून शिकवलं, तेव्हा त्यांना उत्साह वाटला, की अजून त्यांना उत्साह वाटला, की अजून मी काय-काय शिकू शकते आणि त्यांना प्रत्येक अजून उत्साह वाटून उद्याचा दिवस कधी उजेडेल आणि कधी मी आणखी नवीन-नवीन शब्द शिकेल, अशी त्यांना त्यांच्या मनात उत्सुकता जाणवू लागली. का? तर अशा प्रकारे इंटरेस्टिंग प्रकारे टीचरांनी त्यांना प्रत्यक्ष अनुभूतीतून हे शब्द शिकवण्यात आले. तेव्हा त्यांच्यामध्ये आणखी उत्सुकता वाढली आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नाविन्य आलंय. हे त्यांना खूप महत्त्वाचं वाटलं आणि हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे आपण सर्वसामान्य ज्यांना दिसतं, बोलता येतं किंवा ऐकू येतं, ह्या लोकांना नॉर्मल वाटतं. पण अशा अपंगत्व असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये तो क्षण खूप महत्त्वाचा असतो आणि तोच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कलाटणी देणारा ठरला तो दिवस आणि त्यांच्या मनात एक जागृत नाविन्य आणि त्यांच्या ध्येय गाठी असल्यामुळे त्यांना आणखीन उत्सुकता वाटू लागली आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलंय, नवीन-नवीन शब्द त्या शिकू लागल्यात, की पहिलं आपण पाहिलं डॉल, नंतर पिन, हॅट, कप असे बरेच अगणित त्यांनी शब्द पुढे शिकलेत आणि त्यांचं आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण करून एक जगासमोर आदर्श ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व अलौकिक असं आपण म्हटलेलं आहे. तर त्यांच्या अलौकिक कार्यामुळे किंवा व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचा लोकांवर प्रभाव पडला आणि अशा प्रकारची आपण म्हणतो 100त किंवा खूप याच्यामध्ये एखादं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि ते जगासमोर एक रोल मॉडेल म्हणून राहतं आणि हीच प्रेरणा आपल्याला यांच्याकडून घ्यायची आहे, की अशा प्रकारे एवढ्या डिसॅबिलिटीवर मात करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि आपल्याकडे तर सगळे व्यवस्थित अवयव असताना आपण किती काय करू शकतो. तर हे अशा प्रकारे या धड्यांमधून, या पाठांमधून हमें भी ऐसा कुछ लेना चाहिए कि हमारे पास सब अच्छे मीन्स दिख दिख रहे हैं, हमें सुनाई दे रहा है, हम लिख सकते हैं, बोल सकते हैं, तो हम कितना कुछ कर सकते हैं। हमारे पास तो सब कुछ होके भी हम क्यों पीछे रहेंगे? हमें भी कुछ ऐसा सीखना चाहिए। हर एक लेसन से हमें एक सीख मिलती है, हमारा जीवन में भी प्रेरणा मिलती है और हमें भी अच्छा सीखने को मिलता है। तो यही हर एक लेसन के हर एक धड्यातून आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते आणि यातून ही प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे कशा आणखीन चांगल्या प्रकारे आपण वाट किंवा दिशा निर्माण करू शकतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे?